पण सिंगल मारणं थोडंसं कठीण आहे मध्ये. पाहिलं तर क्वार्टर फायनल मॅचला सुरुवात होते. राहुलचा पहिला चेंज मात्र थोडासा बाहेर जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्यांनी आपल्या युगंधर चषकामध्ये भाग घेतला आणि मात्र राहुल देखील करत आहे. त्यांनी नक्कीच कित्येक वर्ष राहुल देखील खूप चांगला लेगस्पन आपल्या समोर दाखवत आणि बॉल देखील त्याच्या अखेरीस फक्त आणि फक्त एक धाव ती देखील अवंतर आली. यामुळे फटका आपल्या मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅन ऑफ द मॅचने हे जी नोंद घ्यायची की आपण मॅन ऑफ द मॅचची टीचर बॉल जरी आपण पाहिला तर लगातारचा हा आतापर्यंत त्याच्या ओव्हरमध्ये चौथा डॉट बॉल. आता नक्कीच संध्याकाळी वनडे पुन्हा एकदा सिंगल खूप चांगला आणि प्रत्येक पिढी गॅममध्ये खेळतात. यावेळेस चुकी झाली आहे. आनंदने मात्र चौक्याकडे बॉल जाताना पाहिला परंतु तिकडे सदैव येताना पाहिला नाही. रन आउट. ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीज मध्ये यशस्वी जयस्वालला आपली विकेट जशी गमावी लागली तशी विकेट मात्र आता आनंदने देखील गमावली. नो बॉल. 5 धावा झाल्या. रोहित चौगुले वाईड. 6 धावांमध्ये 23 आणि 5 धावांमध्ये रोहित. डॉट. चांगल्या पद्धतीने अजय या गोलंदाजाचं नाव आज मी विसरणार नाहीये. कमाल कामगिरी त्यांनी पहिल्या मॅच मध्ये करून दाखवली. वाईड. अशी अँटीकॅनची जे वनडे. एका बाजूला जरी ते दिवाळी पार्ट असतो व्हायला पाहिजे. युगंधर चषकाला 9 वर्ष यावेळेस डॉट. बॉल मात्र त्याच्या बॅटला कनेक्ट केला परंतु हा बॉल कुठेतरी प्रथमता देखील कळला नाही. वनडे. सुंदर गोलंदाजी देखील करतात. रन आउट. वॉरियर्स हा संघ देखील कित्येक वर्ष चांगली कामगिरी आणि कमाल करून दाखवली होती वॉरियर्स. नो प्लस विकेट. आणि गोलंदाज वाईड. वनडे. देखील या मैदानात खेळले आणि पायाच्या मधून मारण्याचा प्रयत्न. वनडे. स्ट्रायकर सिल्वर संघ पण त्याच्याकडे देखील चांगली बॉलिंग आहे. डॉट. यावेळी देखील टप्पा पडल्यामुळे बॉल आणि बॉल मध्ये तसंच मात्र इकडे अजय यावेळी मात्र कोणत्या स्टेडियमवरती मारा करायला गेले होते पण धावा पैकी त्यामध्ये फक्त आली. फक्त आता किती धावा आहेत? 1 आहे फक्त 1 रन. वनडे. यावेळेस अजयने चांगला करावं लागेल. बॉलिंग चांगली करावी लागेल. टप्पे चांगले टाकायला लागतील आणि अगदी 2च्या पुढे टप्पा टाकला. शॉर्ट पिच जिंकून आणि यावेळेस देखील पायावर तिकडे आणि किती चेंज करायचा एक सिंगल रनसाठी प्रयत्न. माऊली मरो दोन्ही संघांचे टप्पाळीपासून आज क्रिकेटच्या सामन्यासाठी वाईड. आभार त्यांचा. वेळोवेळी आपल्याला त्यांचं सहकार्य लाभतं. वनडे. स्ट्राईकला निखिल वाईड. संघ बांधणी केली आहे आणि खऱ्या अर्थाने दुसऱ्या वर्षी वनडे. वनडे. 4 चेंडूच्या अखेरीस 5 धावा झाल्या. वनडे. एक धाव मिळत आहे. डॉट. 1 ओव्हर 6 रन. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 18
11 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 11 नव्हे, फायनल बाकी आहे. युगाच्या चषकचा महामुकाबला बाकी आहे. मित्रांनो, आपल्याला आतापर्यंत सहकार्य केलं तसंच सहकार्याची वनडे बघूया विकेट मिळू देऊ शकतात का इकडे अपूर्वा. टॉससाठी देखील आपण रेडी राहायचं. यानंतरची आपली मॅच आहे वॉरियर संघासोबत. पाहिलं तर लेट अजूनही मैदानाच्या आता पण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानावरती उपस्थित आहे. एका बाजूला अक्षय ज्याने देखील चांगली बॅटिंग केली पहिल्यावर, मध्ये दुसऱ्या बाजूला आता जॅक आहे ते देखील चांगली बॅटिंग पाहिला. बोलत असताना इकडे वाईट बॉल टाकला का तर पाठवत सिंगल रन करतात. डॉट सॉरी डेड बॉल आहे. अल्काजी विकेट इकडे अपूर्व मिळून देता येईल आपल्या संघाला. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. वाईट प्लस विकेट. अपूर्वने आपल्या संघाला मात्र इकडे पहिली विकेट मिळून दिली. आवाज एवढे रोहित चौगुलेचे लाडके आहेत. वनडे प्रेमाने त्यांना रंजू असं पण वनडे सचिन दादा देखील अतुल सोबत आले आहेत आणि आम्हाला लक्षात लहानपणापासून सचिन दादाला देखील मी केपीने संघाकडून खेळत असताना या मैदानावरती पाहिलंय. त्यांनी देखील युवक चषक अगदी त्यांच्या काळामध्ये गाजवलाय. डॉट सॉरी वाईड बॉल. 14 धावा झाल्या म्हणजे जिंकण्यासाठी आता फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. वाईड थोडेसे कमी रन झाले आणि त्याबद्दल मात्र आता कमी रन्सच्या माध्यमातून मात्र डिपेंड करताना मात्र काय देखील स्ट्रायकरचे रन संपला. 2 धावांची गरज आहे. 2 धावा होत्या मित्रांनो. नजर ठेवत आहेत. येस 2 लिहिले आहेत. 1 पण लिहिलाय, वाईट पण लिहिलाय. स्कोरर आपली सकाळपासून आपल्या सोबत आहे. चांगली कामगिरी त्यांची देखील राहिली आहे. 2 रन मॅच जिंकण्यासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न. याकडे सर्वोत्तम चार्जिंग केला परंतु बॉडी गुड झाला. सीमा रेषा पार.